पण काही प्रतीक दिसेल ज्याच्याने तुम्ही रिलेट करता त्या व्यक्तित्वाशी. अशा वेळी नो पॉली फॉर्म मध्ये ह्या पुतळा साकारण्याचा प्रयत्न झाला, ज्याला लोकांनी विरोध केलेला आहे. एक शिल्पकार म्हणून तुम्ही कसं वाटता? माझं असं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे या अशा प्रकारामध्ये नवीन मॉडर्नच्या नावाखाली करू नये. कारण सर्वसामान्य लोकांचं श्रद्धास्थान ते आहे. सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये जर त्यांचा चेहरा किंवा त्या चेहऱ्याचे भाव दिसले नाही तर ते रिलेट होत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे महापुरुषांच्या पुतळ्याची मांडणी या पॉली विषयामध्ये करू नये. ती जॉमेट्रिकल फॉर्म मध्ये ते आहे तर ते मॉडर्न फॉर्म मध्ये फक्त ते शक्य होतं. असं न करता त्यांनी वास्तवादी शैलीमध्येच ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं. ते करू नये. बरं, तर चुकीचं झालेलं आहे. खरं तर त्याची परवानगी दिली होती का आधी, म्हणजे याला शासकीय मान्यता होती का या कामाला, ते तपासलं गेलं पाहिजे. बरं, तर शासकीय मान्यतेशिवाय अशा तत्पुरुषांचे पुतळे बसवले जात नाही. बरं, तर त्याच्यासाठी शासकीय मान्यतेची पूर्तता केली होती का, या कला संचाची मान्यता होती का त्या कामाला, ते तपासलं पाहिजे. आणि ते जे डिझाईन आहे ते सर्वांनी झालं पाहिजे. तुम्ही करताना असं काय त्यांचा चेहरा दिसत नाही तर त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं साकार होऊ शकतं. बरोबर, ते अयोग्य आहे. त्यामुळे तिथे जो जनतेचा रोष आहे हाही विचार करायला हवा. कलेतली कलात्मकता आणि आधुनिकता हा जरी महत्वाचा मुद्दा असला तरी लोकांसाठी पूजनीय आणि वंदनीय अशा व्यक्तिमत्व असतील, आध्यात्मिक व्यक्तिमत्व असतील, नाहीतर ऐतिहासिक असतील, त्यांच्या बाबतीत मात्र जनभावनेचा आदर व्हायला पाहिजे. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी.